सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा सामान्य राहील. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांचं स्वप्न हे पूर्ण होईल. तुम्हाला आज चांगल्या व्यवसायाच्या संधी मिळतील. व्यवसायामध्ये उत्पन्नाच्या अनेक संधी देखील मिळतील आणि चांगला नफा देखील होईल. भावंडांकडनं तुम्हाला चांगला सल्ला मिळेल. नातेवाईकांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये काही अडथळे असतील तर ते आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा थोडा खर्चानं भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही निष्काळजी राहाल ज्याचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये त्याचे मोठे परिणाम भोगावे लागू शकतात. कोणताही महत्त्वाचा निर्णय जर घ्यायचा असेल तर तुम्ही भावंडांशी सल्लामसलत करा. तुमची तब्येत अचानक बिघडू शकते आणि तुम्हाला थकवा देखील जाणवू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी राहील. तुमच्या मनाच्या चंचलतेवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. प्रेमजीवनामध्ये तुमच्या बदल होतील. मातृपक्षाकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे कपडे दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला राहील. कुटुंबातील सदस्यांशी तुम्हाला आज नीट बोलावं लागेल, अन्यथा तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचा प्रस्ताव आज मंजूर केला जाईल, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत दैनंदिन गरजांविषयीची चर्चा तुम्ही पूर्ण कराल. कुठलंही काम हे तुम्ही आज प्रलंबित ठेवू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या धैर्यामध्ये वाढ होईल. नोकरीशी संबंधित लोकांना नवीन काम हे सोपवलं जाईल. सहकाऱ्यांसोबत तुम्हाला ही नवीन कामावरती चांगली मोठी जबाबदारी मिळेल. आज तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेरला डिनरला जाल. आज तुमच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतील. आज तुमच्या एखाद्या वाक्याचा तुमच्या कुटुंबातील काही लोकांकडनं गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या मुलासाठी आज लग्नाची चांगली स्थळं येतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विनाकारण चिंतेमध्ये राहाल, त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये थोडासा चिडचिडेपणा येईल. तुमचा संवाद आज कमी होईल. तुम्ही आज प्राणायाम करून तुमच्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी करू शकता. बाहेर फिरायला जाण्याचा तुम्ही आज प्लॅन कराल. आज वाहन मात्र जपून चालवा. कुठेही मालमत्ता खरेदी करण्याचं तुमचं आज स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आज संध्याकाळी तुमच्या धैर्यामध्ये वाढ होईल. नोकरीशी संबंधित लोकांना नवीन कामं मिळतील. आज संध्याकाळी तुमचा वेळ तुमच्या मित्रमंडळींसोबत मजेत जाईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराशी कुटुंबाची तुम्ही ओळख करून द्याल. सामाजिक स्तरावर देखील तुम्हाला आज चांगले परिणाम पाहायला मिळतील.
नवीन काम करताना वडिलांचा सल्ला अवश्य घ्या, त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. आज थोडासा तुम्हाला मानसिक ताणतणाव देखील राहू शकतो, त्यामुळे तुम्ही आज विनाकारण एखाद्या चिंतेमध्ये असाल आणि तुमचा स्वभाव देखील थोडासा चिडचिडा राहील. आज संध्याकाळी तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जर तुम्हाला गाडी घेण्याची इच्छा असेल तर ती इच्छा देखील तुमची लवकरच पूर्ण होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज आजूबाजूच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. काही प्रतिकूल बातम्यांनाही तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे तुम्हाला अचानक प्रवास घडेल. पैशांचे व्यवहार करण्यापूर्वी तुम्ही सावध राहा. अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. अधिकाऱ्यांशी बोलताना चुकीच्या शब्दांचा वापर करू नका, त्यामुळे अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो आणि तुम्हालाच त्याचा त्रास होऊ शकतो. जोडीदाराशी तुम्ही आज कुटुंबाची ओळख करून द्याल. सामाजिक स्तरावर देखील तुम्हाला परिणाम तुमचे चांगलेच पाहायला मिळतील, परंतु तुम्हाला थोडासा मानसिक ताणतणाव राहू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज वरिष्ठांकडनं चांगलं सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्ही आज आनंदी असाल. गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. तुम्ही आज मुलांची प्रगती पाहून आनंदी देखील व्हाल. आज तुमच्या घरामध्ये काही वाद हे होऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला जाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. सामाजिक स्तरावरती तुम्हाला काही नकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. मनामध्ये फक्त त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करण्याची तुम्हाला संधी मिळेल. परदेशातनं आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना आज फायदा होईल. काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणातील लोकांना आजचा दिवस चांगला राहील. धार्मिक कार्यामध्ये ते उत्साहानं सहभागी होतील. तुम्हाला आज मानसिक शांतता मिळेल. आर्थिक बाबी तुमच्या थोड्याशा विस्कळीत होऊ शकतात. कोणतंही काम तुम्ही लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी तुमचा काही वाद होऊ शकतो. नवीन मालमत्ता जर तुमची खरेदी करण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून काही पैसे मिळू शकतात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा करिअरच्या दृष्टीनं चांगला जाईल. नोकरदार लोकांना चांगली ऑफर मिळेल. सामाजिक स्तरावरची लोकांची मनं जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद तुमचा संपुष्टामध्ये येईल. तुम्ही आज नातेवाईकांना भेटाल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.